Ready, madam. Okay, all of you are present? Yes or no? Yes or no? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, yesterday we have, day after yesterday we have seen the content of value education and the process of value education. In that process of value education, the first that you are going to see is nothing but self-exploration. My voice is audible? Yes. Okay. हे 3 पॉइंट मी तुम्हाला सांगितले होते. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे? What is self exploration? Exploration means knowing about unknown things, to be aware of oneself, the examination and analysis of one's own unrealized spiritual or intellectual capacity. हे पण मी परवा दिवशी तुम्हाला विचारलं होतं. काय कायनी उत्तर दिलेले होते, काय कायनी काहीच दिलेलं नाही उत्तर. आता सगळेजण पहिलंच लेक्चर, दुसरंच लेक्चर आहे. सगळ्यांनी जरा पार्टिसिपेट व्हा आणि मला सांगा सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे. साहिल अंबुरे 64. F64. अनम्यूट करून Yes, बोला ma'am. पटदिशीन, नाहीतर अब्सेंटी लावणार आहे. साहिल हाँ, yes, अंबुरे. ma'am. ओके. साहिल अंबुरे, सेल्फ एक्सप्लोरेशन थोडक्यात सांगा. तुमचे स्लाइड्स आहेत समोर. दिसत नाही मॅम. दिसत नाहीये. हाँ, एक मिनिट. एक्सप्लोर. हॅलो. हॅलो. हाँ. दिसतात का नाही? हाँ, दिसतंय मॅम. सांगा मला. Exploration means knowing about unknown things. पुढं. To be aware of oneself. The examination and analysis of one's own unreleased. हॅलो. हा बोला की. आवाज येतोय का? येतोय तुम्ही बोला. हा. झालं की. अनरिअलाइज स्पिरिच्युअल और इंटेलेक्चुअल कॅपॅसिटीज म्हणजे नक्की काय? जे काय तुम्ही 3 सेंटेन्स वाचलेले आहेत त्याचा अर्थ काय? साहिल, 3 सेंटेन्स जे तुम्ही वाचलेले आहेत त्याचा अर्थ काय? साहिल अंबुरे. हॅलो. हॅलो. अर्थ काय त्याचा? थोडक्यात तुम्ही मराठीमध्ये किंवा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही कसे सांगणार आहात सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय?
येते का साहिल? येस और नो? पृथ्वीराज बाबर, पृथ्वीराज बाबर, हा मॅडम. सेल्फ एक्सप्लोरेशनचा अर्थ काय? येत नाही मॅडम. काय येत नाही? स्लाइड्स दिसतात ना? एक्सप्लोरेशन F70 महेश, F70 महेश. स्वच्छ अन्वेषण कर. हा, स्वच्छ अन्वेषण. ओके. अजून सेल्फ एक्सप्लोरेशन. दीपक आइवले, F14, F14 दीपक. F14 दीपक आहेत का? अथर्व देशपांडे, तुम्ही रोल नंबर लिहिला नाही. अथर्व देशपांडे, रोल नंबर किती आहे अथर्व देशपांडे? अथर्व देशपांडे, हा, रोल नंबर 20. अथर्व देशपांडे सांगा, सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय? And self-exploration means examining ourselves and determining what's our extra abilities. I mean, what can we actually do? येस, करेक्ट. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजेच काय आहे? डिटरमाइनिंग आवर सेल्फ. पहिला आपण स्वतःच्या आत्मपरीक्षण करणार आहे आणि अजून आत्मपरीक्षण करून जे काय अननोन थिंग्स आहेत ते आपण काय करणार आहे? जाणून घेणार आहे. ज्या अननोन थिंग्स आपल्याला ज्या माहित नाहीये ते जाणून घेणार आहेत. दॅट इज नथिंग बट थ्रू द सेल्फ इन्व्हेस्टिगेशन यू आर गोइंग टू नो द अननोन थिंग्स. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. ज्या काय आपल्या स्पिरिच्युअल किंवा इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीज आहेत, वेगवेगळ्या क्षमता आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीयेत, ते आत्मपरीक्षण करून आपण त्याचे शोधून ते आपण काय करणार आहे? अनालिसिस आणि एक्झामिन करणार आहेत. दॅट इज नथिंग बट इट इज द प्रोसेस ऑफ व्हॉट? द एक्झामिनेशन अँड अनालिसिस ऑफ वन ओन अनरिअलाइज सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या काय आपल्याला रिअलाइज झालेलं नाहीये ते अनरिअलाइज, जे आपल्याला माहिती नाहीयेत ते आपण काय करणार आहेत? त्या स्पिरिच्युअल आणि इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीज ते नोन करून आपण काय करणार आहे? अनालिसिस आणि त्याचं एक्झामिनेशन करणार आहे. सो दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. म्हणजेच काय आहे ते? अजून काय काय प्रोसेस सांगतायत ते बघा. व्हॉट इज दॅट? व्हॉट यू आर अँड व्हॉट यू रिअली वॉन्ट टू. तुम्ही आता काय आहे आणि तुम्हाला नक्की काय बनायचं आहे? दॅट इज नथिंग बट या ह्याच्यामध्ये जे काय आहे दॅट इज नथिंग बट तुम्ही नक्की काय करणार आहे? सेल्फ इन्व्हेस्टिगेशन. सेल्फ इन्व्हेस्टिगेशन करून तुम्ही आता काय आहेत आणि तुम्हाला पुढे नक्की काय बनायचं आहे. सो इट इज अ प्रोसेस ऑफ डायलॉग बिटवीन व्हॉट यू आर अँड व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी. ओके. अँड थ्रू दिस सेल्फ इन्व्हेस्टिगेशन, जेव्हा तुम्हाला लक्षात येईल थ्रू दिस सेल्फ इन्व्हेस्टिगेशन, तुम्ही स्वतःला काय करणार आहे? इन्व्हॉल्व करणार आहे. सेल्फ इव्हॉल्युशन होणार आहे तुमच्यामध्ये. That process is also called as what? Self exploration. It is a process of knowing oneself and through that knowing the entire existence. पहिले स्वतःला तुम्ही काय जाणून घ्यायचं आहे आणि स्वतःला जाणत असताना मग काय करणार आहे? that whatever the relationship with the entire existence, तो पण आपण काय करायचं? आपल्याला जाणून घ्यायचा आहे. So first you are going to know yourself and through that knowing the entire existence through what? That is the self exploration.
So it is a process of recognizing one relationship with every unit in existence and fulfilling it. तेच सांगितलेलं आहे. पहिले स्वतःला तुम्ही जाणून घ्या आणि तुमच्याशी निगडीत जे काय तुमचे रिलेशनशिप असणार आहेत, इतर का जे कोण एक्झिस्टन्स मध्ये आहेत, फॅमिली, सोसायटी, त्यांच्याशी तुम्ही ते फुलफिल कसं करता आहात, रिलेशनशिप कसं मेंटेन करता आहात, ते तुम्ही काय करणार आहात या सेल्फ एक्सप्लोरेशननी जाणून घेणार आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ नोईंग ह्युमन कंडक्ट, ह्युमन कॅरेक्टर अँड लिव्हिंग अकॉर्डिंगली. सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये पण नक्की आपण काय बघतो आहे की बाबा जे काय माणूस आहे तो कसा बिहेव करतो आहे, त्याचं कॅरेक्टर कसं आहे आणि त्याचे लिव्हिंग स्टँडर्ड्स कसे आहेत आणि तो मेंटेन करतो कसे आहेत रिलेशनशिप आणि तो फुलफिल कसं करतो आहे. जेव्हा मेंटेन करतो आहे रिलेशनशिप, त्याच्या फुलफिलमेंट, बाकीच्यांच्या इच्छा किंवा बाकीच्यांच्या आकांक्षा किंवा स्वतःच्या पण इच्छा आकांक्षा तो कसा मेंटेन करतो आहे आणि त्याप्रमाणे तो जीवन कसं जगत आहे ते आपण या ह्याच्यामध्ये बघणार आहोत थ्रू दिस सेल्फ एक्सप्लोरेशन. इट इज द प्रोसेस ऑफ बिंग इन हार्मोनी इन वन सेल्फ अँड इन हार्मोनी विथ एंटायर एक्झिस्टन्स. जेव्हा आपण सेल्फ एक्सप्लोरेशन करत आहोत, दॅट इज नथिंग बट सेल्फ इन्व्हेस्टिगेशन करतो आहोत. आपण स्वतःला पण काय करणार आहे, सुसंवाद साधणार आहात, स्वतःशी पण सुसंवाद साधणार आहात, ॲज वेल एज यू आर गोइंग टू डू हार्मोनी विथ वॉट एंटायर एक्झिस्टन्स. एंटायर एक्झिस्टन्स म्हणजे जे 3 लेवल्स आहेत, दॅट इज नथिंग बट फॅमिली, सोसायटी अँड नेचर. सो यू आर गोइंग टू वॉट, इट इज द प्रोसेस ऑफ बिंग इन हार्मोनी. सुसंवाद साधणार आहे पहिले स्वतःशी आणि नंतर हार्मोनी, दॅट इज सुसंवाद एंटायर एक्झिस्टन्सशी, दॅट इज द 3 लेवल्स, फॅमिली, सोसायटी अँड नेचर. सो ऑल दिस इट इज नथिंग बट सेल्फ एक्सप्लोरेशननी तुम्ही काय काय जाणून घेणार आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. पहिलं व्हॉट यू आर अँड व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी. आणि सेल्फ इन्व्हेस्टिगेशन किंवा सेल्फ एक्सप्लोरेशन जेव्हा तुम्ही करता आहात तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस काय काय, सेल्फ इव्हॉल्युशन कसं करणार आहात, दॅट प्रोसेस इज नथिंग बट ऑल्सो इट इज कॉल्ड एज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. तुम्ही स्वतःमध्ये जे काय अननोन कॅपेबिलिटीज आहेत तुमच्या, ते तुम्ही काय करणार आहात, शोधून काढणार आहात. अँड ॲज वेल एज ज्या काय रिलेशनशिप मेंटेन करताना फॅमिलीशी, सोसायटीशी आणि नेचरशी ज्या काय अननोन तुमच्या त्यांच्याबद्दल पण ज्या काय अननोन क्षमता किंवा कॅपेबिलिटीज आहेत ते पण तुम्ही जाणून घेणार आहात. सो ॲज वेल एज व्हॉट नोईंग, जेव्हा तुम्ही सेल्फ इन्व्हेस्टिगेशन करता आहात तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कसं वागता आहात, तुमचं कॅरेक्टर कसं आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे जगत आहात का नाही ते तुम्हाला या प्रोसेसमध्ये कळणार आहे. अँड ॲज वेल एज सुसंवाद तुम्ही स्वतःशी कसं करणार आहात, सुसंवाद तुम्ही फॅमिलीशी, एंटायर एक्झिस्टन्सशी किंवा सोसायटीशी, नेचरशी, नेचरला धरून कसं सुसंवाद तुमचं लाईफ कसं चेंज करणार आहात, दॅट ऑल्सो यू आर गोइंग टू सी थ्रू दिस सेल्फ एक्सप्लोरेशन. सो दॅट इज द अगेन द इम्पॉर्टंट various what points you are going to deal with self exploration that they have explained. आता ते काय म्हणताय, जेव्हा तुम्ही सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणता आहात तेव्हा काय आहे, इट इज अ पर्पज. पर्पज काय आहे सेल्फ एक्सप्लोरेशनचे बघा. पर्पज ऑफ व्हॉट, आयडेंटिफाईंग अवर इनेटनेस. इनेटनेस म्हणजे काय, स्वतः पहिले तुम्ही आयडेंटिफाय करणार आहात, स्वतःबद्दल जाणून घेणार आहे. सो आयडेंटिफाईंग अवर इनेटनेस म्हणजे काय, स्वतःबद्दल तुम्ही जाणून घेणार आहात. अँड मुव्हिंग टुवर्ड्स सेल्फ ऑर्गनायझेशन. अँड मुव्हिंग टुवर्ड्स व्हॉट, सेल्फ ऑर्गनायझेशन. सेल्फ ऑर्गनायझेशन म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, स्वतंत्रता. आणि सेल्फ एक्सप्रेशन म्हणजे काय सांगितलेलं आहे, स्वराज्य. म्हणजे काय सांगितलेलं आहे, स्वराज्य. आता जेव्हा स्वतः आपण इनेटनेस आयडेंटिफाय करतो आहेत की बाबा माझं स्वतः मी कसं वागणार आहे, स्वतःमध्ये काय चेंजेस करणार आहे, दॅट इज नथिंग बट आयडेंटिफाईंग युअर इनेटनेस. तुम्ही कसं चेंज करणार आहात, ज्या काही तुमच्या अननोन कॅपेबिलिटी आहे ते आयडेंटिफाय करणार आहेत, त्या दॅट इज नथिंग बट आयडेंटिफाईंग अवर इनेटनेस. सेल्फ ऑर्गनाइज जेव्हा सेल्फ ऐकू येत नाही मॅम, म्यूट करायला सांगा. करा केनी F08. मॅम म्यूट करायला सांग. Okay. So moving towards what, self organization.
जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल माहिती केल्यानंतर तुम्ही जेव्हा जीवन जगत असणार तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात? सेल्फ ऑर्गनायझेशन कडे जाणार आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे? स्वतंत्रता ॲज वेल ॲज सेल्फ एक्सप्रेशन. मग आता या स्वतंत्रता आणि स्वराज्यामध्ये नक्की काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगते आहे. स्वतः तर लक्षात आलेलं आहे. स्वतः म्हणजेच काय आहे? इनेटनेस. म्हणजे आपण स्वतः इन्व्हेस्टिगेट करून आपल्या ज्या अननोन कॅपॅबिलिटीज आहेत, क्षमता आहेत, ते तुम्ही काय करणार आहात? आयडेंटिफाय करणार आहात. दॅट इज नथिंग बट इनेटनेस किंवा स्वतः. अँड मुव्हिंग टुवर्ड सेल्फ ऑर्गनायझेशन आणि सेल्फ एक्सप्रेशन. स्वतंत्रता आणि स्वराज्य यामध्ये काय फरक आहे? स्वतंत्रता म्हणजेच काय आहे? बिंग सेल्फ ऑर्गनाइज. म्हणजे सेल्फ ऑर्गनाइज म्हणजे बिंग इन हार्मोनी इन वन सेल्फ. तुम्ही सुसंवाद कसं ऐकाने स्वतःशी साधणार आहात आणि त्याप्रमाणे सेल्फ ऑर्गनाइज कसं होणार आहात, त्या तुमच्या मध्ये काय काय चेंजेस तुमच्या बिहेवियर मध्ये, तुमच्या वर्क प्लेस मध्ये तुम्ही काय काय चेंजेस करता आहात, ते म्हणजेच तुम्ही सेल्फ ऑर्गनाइज होता आहात. सेल्फ ऑर्गनाइज म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो? स्वतंत्रता. या सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये सेल्फ ऑर्गनाइज म्हणजेच काय म्हणतात त्याला? स्वतंत्रता मध्ये. आणि सेल्फ ऑर्गनाइज म्हणजे नक्की काय आहे? हार्मोनी इन वन सेल्फ. सुसंवाद तुम्ही स्वतःशी कसं ऐकाने करणार आहात, दॅट इज नथिंग बट काय? सेल्फ ऑर्गनाइज. आणि त्याप्रमाणे तुमच्या बिहेवियर आणि वर्क प्लेस मध्ये तुम्ही कसे चेंजेस आणता आहात आणि तुम्ही लिव्हिंग कसं करता आहात, दॅट इज नथिंग बट सेल्फ ऑर्गनाइज. अँड दॅट प्रोसेस इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द स्वतंत्रता. ओके. आणि नंतर हे इथं स्वराज्य पाहिजे. स्वतंत्राच्या ऐवजी इथं स्वराज्य पाहिजे. मग स्वराज्य म्हणजेच काय? सेल्फ एक्सप्रेशन. आता जेव्हा तुम्ही सुसंवाद स्वतःशी घडवणार, मग ते काय म्हणतात आता? यू आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड्स व्हॉट नाव? सेल्फ एक्सप्रेशन. जेव्हा स्वतःशी झाल्यानंतर हार्मोनी, तुम्ही कुठे जाणार आहे? सेल्फ एक्सप्रेस. तुम्ही एक्सप्रेस कसं होत आहात? जेव्हा तुम्ही जीवन जगत असणार आहात, यू शुड ऑल्सो बी इन हार्मोनी विथ व्हॉट अदर ॲज वेल ॲज पार्टिसिपेट टुवर्ड हार्मोनी इन द होल. म्हणजेच काय? सेल्फ एक्सप्रेस कसं होत आहात तुम्ही फॅमिली मेंबरशी, ॲज वेल ॲज व्हॉट सोसायटी, ॲज वेल ॲज नेचरला गृहीत धरून तुम्ही ह्यांच्याशी सगळं हार्मोनी कसं करता आहात, दॅट इज नथिंग बट हार्मोनी इन द होल एक्झिस्टन्स. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द सेल्फ एक्सप्रेशन. एक्सप्रेस कसं होत आहात आणि त्याप्रमाणे तुम्ही कसं सुसंवाद साधता आहात बाकीच्यांशी, फॅमिली मेंबरशी, आई बाबांशी, रिलेटिव्हशी, फ्रेंड्सशी, टीचरशी सुसंवाद कसं साधणार आहात, ॲज वेल ॲज हाऊ यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन द होल एक्झिस्टन्स. जेव्हा तुम्ही फॅमिलीशी साधता आहात म्हणजेच काय? फॅमिली नंतर कुठला पार्ट येतो आहे? दॅट इज नथिंग बट सोसायटी. आणि सोसायटी नंतर तुम्ही काय म्हणू शकता? पार्टिसिपेशन टुवर्ड्स द हार्मोनी ऑफ द होल एक्झिस्टन्स. मग सगळंच तो येतो प्रकार. फॅमिली, नंतर सोसायटी अँड देन नेचर. मग तिथं तुम्ही कसं एक्सप्रेस करता आहात, कसं जाणून घेता आहात, तुमच्या क्षमता काय आहेत, तुमच्या रिलेशनशिप तुम्ही मेंटेन करताना तुम्हाला काय वर्कआउट करायचं आहे, कसं तुम्ही एका रिलेशनशिप मेंटेन करणार आहे, फुलफिल करणार आहे टू गेट द हॅपीनेस अँड द प्रॉस्परिटी. अँड दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द सेल्फ एक्सप्रेशन. अँड सेल्फ एक्सप्रेशन पार्ट इन सेल्फ एक्सप्लोरेशन इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? स्वराज्य. त्याला काय म्हणू शकतो आपण? स्वराज्य म्हणताय. तिथे स्वराज्य आहे, लक्षात घ्या. आलं का हे सेल्फ एक्सप्लोरेशनचा डेफिनेशन? मेन डेफिनेशन इथं आपण बघणार आहे. नक्की आपण आयडेंटिफाय काय करतो आहे? स्वतःला आयडेंटिफाय. स्वतः म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो? इनेटनेस. आपले आतलं मन काय सांगताय? इनेटनेस. स्वतः काय बोलतो आहात, काय आयडेंटिफाय करायचं आपल्याला? आतलं मन काय सांगतं आहे की आपल्या ज्या वेगवेगळ्या क्षमता आहेत, ज्या आपल्याला अनरिअलाइज आहेत, ते जाणून घ्यायच्या आहेत आणि आपण काय करायचं आहे? पुढे जीवन जगायचं आहे. खरं कसं? सेल्फ ऑर्गनाइज. आणि सेल्फ ऑर्गनाइज म्हणजेच काय आहे? स्वतःशीच हार्मोनी कसं साधणार आहात तुम्ही आणि त्याप्रमाणे बिहेवियर मध्ये किंवा वर्क प्लेस मध्ये कसं चेंजेस आणणार आहात टू गेट द हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी थ्रू आउट द लाईफ. आणि ॲज वेल ॲज यू आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड व्हॉट? सेल्फ एक्सप्रेशन. सेल्फ एक्सप्रेशन म्हणजेच काय? स्वराज्य. स्वराज्य म्हणजे तुम्ही जेव्हा सेल्फ ऑर्गनाइज होता आहात, हार्मोनी स्वतःशी साधून बिहेवियर आणि तुमच्या ह्याच्यामध्ये चेंजेस केल्यानंतर तुम्ही काय? सेल्फ एक्सप्रेस होणार आहात. कुठं कुठं होणार आहात? विथ अदर, दॅट इज नथिंग बट फॅमिलीशी, सोसायटीशी आणि नंतर मग पुन्हा ॲज अ होल एक्झिस्टन्स, नेचरला धरून. मग त्यावेळेस तुम्ही काय काय चेंजेस करता आहात, कुठल्या कुठल्या तुम्हाला
ज्या काय अननोन थिंग्स आहेत ते तुम्ही कसं ग्रॅस्पिंग करता आहात आणि तुमच्यामध्ये कसं बदल आणता आहात, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ सेल्फ एक्सप्रेशन अँड दॅट पार्ट इज नथिंग बट इन सेल्फ एक्सप्लोरेशन इट इज कॉल्ड एज व्हॉट, स्वराज्य. आलं का लक्षात? येस ऑर नो? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Yes, ma'am. Can tell what do you mean by self exploration? एवढं मी आता 15 मिनिटं तुम्हाला फक्त हा मला पार्ट माहित तुमच्याकडनं पाहिजे आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे. व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये हे महत्वाचं डेफिनेशन आहे आणि त्यामध्ये स्वतंत्र आणि स्वराज्य म्हणजे नक्की काय आहे आणि तुम्ही कसं पुढं जाणार आहात. तर आपल्याला एक प्रोसेस बघायची आहे, प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. ते एक महत्वाचा पार्ट आहे यामध्ये. सेल्फ एक्सप्लोरेशन बद्दल मी तुम्हाला सांगते, हमखास प्रश्न पडतो. डिफाइन सेल्फ एक्सप्लोरेशन वॉट एव्हर द इन डिटेल ॲज वेल एज एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. मग मला फक्त ह्या डेफिनेशन तुम्ही कसं एक्सप्लेन करणार आहे ते मला सांगा. कुणाकडनं मी आता कुणाला विचारत नाहीये, कारण की विचारलं तर पुन्हा कोण सांगत पण नाहीये. त्यामुळे आता मला कोण हे आहेत ज्यांना लक्षात आलेलं आहे त्यांनी प्लीज unmute yourself and tell the answer. The process is focusing ourself. पुढं पाटील प्रतीक्षा, पुढं काय? Study of life. हा Our present beliefs and other activities To study of your lifestyle. to study of your Lifestyle. ओके. अजून पुढं कोणी काय? To know yourself and to find what you are and what you want to be in your future. ओके. What you are and what you are in the present and what you will become in future. ओके. Discovering new things. डिस्कवरिंग न्यू थिंग्स. New things. न्यू थिंग्स. ओके. To be aware of oneself. टू बी अवेअर ऑफ वन सेल्फ. आता हे स्वतंत्र आणि स्वराज्य मध्ये नक्की काय आहे, तुम्ही काय सांगू शकता सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये? स्वतंत्रता आणि स्वराज्य. एनीवन? स्वराज्य मध्ये दुसऱ्यांसाठी बघणे आणि स्वतंत्र मध्ये आपल्यासाठी. हा स्वराज्य मध्ये In दुसऱ्यांसाठी. Swatantrata we live in ourselves and in Swatantrata we will live with our harmony. आवर हार्मोनी. ओके. हा पुढं संग्राम भोसले, तुम्ही काहीतरी म्हटला ना? मॅडम ते ह्याने सांगितलं, जाऊ द्या. ओके. अजून कोण? मुलींपैकी? स्वतंत्र आणि स्वराज्य मध्ये तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार आहात, काय काय करणार आहात ते मला सांगा. फरक काय आहे? स्वतंत्रता मीन्स बिंग सेल्फ ऑर्गनायझेशन, स्वतःशी संघटित असलं पाहिजे, सुसंवाद करता आलं पाहिजे. आणि स्वराज्य मीन्स तुम्ही स्वतःला किती एक्सप्रेस करता समाजामध्ये. करेक्ट. यश रेपाळ, करेक्ट. स्वतंत्र म्हणजेच काय आहे, तुम्ही स्वतःशी सुसंवाद कसं साधता आहात, तुम्ही त्यामध्ये कसे चेंजेस करणार आहे सुसंवाद साधून आपल्या बिहेवियर मध्ये हे मध्ये. आणि स्वराज्य म्हणजेच काय, एक्सप्रेस कसं होता आहात तुम्ही आदर, सुसंवाद कसं साधताय दुसऱ्यांशी आणि अजून पार्टिसिपेशन कसं करता आहात. ओके, तेच बघणार आहेत. दॅट इज नथिंग स्वतंत्र आणि स्वराज्य. लक्षात आलेलं आहे का? हे मेन पार्ट तुमच्या वहीमध्ये लिहायला पाहिजे. राईट डाऊन. सेल्फ एक्सप्लोरेशन अगोदरच सांगितलेलं ते पण आहेच, खरं मेन पार्ट जो आहे त्यांची डेफिनेशन हे आहे. सो राईट डाऊन. सेल्फ एक्सप्लोरेशन इट इज द पर्पज ऑफ आयडेंटिफाईंग our
Innateness, INNATES, innateness, in bracket स्वतः, SWATVA bracket close, and moving towards self organization, त्यामध्ये ब्रॅकेट मध्ये लिहा स्वतंत्रता, SWATANTRATA, स्वतंत्रता ब्रॅकेट क्लोज, and self expression in bracket स्वराज्य, SWARAJYA bracket close, स्वराज्य. Now write down the difference between स्वतंत्र म्हणजेच काय आणि स्वराज्य म्हणजे काय. पहिले लिहा स्वतंत्रता. स्वतंत्रता, being self organized, being self organized, being in harmony in oneself, आणि दुसरं लिहा स्वराज्य. इथे चुकलेलं आहे, स्वराज्य लिहायचं. स्वराज्य, SWARAJYA इथे चुकलेलं आहे, स्वराज्य लिहा. त्याचा अर्थ आहे सेल्फ एक्सप्रेशन. सेल्फ एक्सप्रेशन म्हणजे नक्की काय करताय ते लिहा. लिव्हिंग इन हार्मोनी विथ अदर, लिव्हिंग इन हार्मोनी विथ अदर, कॉमा, and thus participation towards harmony in the whole, okay. Now after the self exploration definition, the next part in the self exploration, it is nothing but content of self exploration. दोन कंटेंट आहेत सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये. कुठले कुठले आहेत बघा. डिझायर, व्हॉट आर द कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. जेव्हा तुम्ही स्वतःला आत्मपरीक्षण करता आहात, तुम्हाला काय मिळणार आहे की व्हॉट आर माय डिझायर, व्हॉट इज माय बेसिक डिझायर म्हणजेच काय, व्हॉट इज माय बेसिक ऍस्पिरेशन. आकांक्षा, अपेक्षा, गोल, सब गोल्स काय आहेत बेसिक्स तुमचे. सो डिझायर म्हणजे काय, व्हॉट इज माय बेसिक ऍस्पिरेशन. हा पहिला कंटेंट आहे सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये. आणि दुसरं काय आहे, प्रोग्राम. प्रोग्राम म्हणजेच काय, ज्या काही तुमच्या बेसिक गोल्स असतील, ऍस्पिरेशन्स असतील, त्यात तुम्ही कुठले टेक्निक, कुठले मेथड्स, कुठले प्रोसेस वापरून तुम्ही फुलफिल करणार आहात. हाऊ यू आर गोइंग टू फुलफिल दिस ऍस्पिरेशन, दॅट इज नथिंग बट व्हॉट इज अ प्रोसेस, व्हॉट इज अ मेथड, कुठली पद्धत तुम्ही वापरणार आहात, काय काय प्रोसेस वापरणार, त्यामध्ये काय काय चेंजेस करणार आहात. दॅट प्रोसेस इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ program. So these are the two content of self exploration. First is nothing but desire and the second is nothing but what, program. Desire is nothing but what is my basic aspiration and program is nothing but what is the process to fulfill this aspiration. And लक्षात येईल तुम्हाला, that is what any human being would like to know and work toward its actualization in life.
प्रत्येक युनिव्हर्समध्ये प्रत्येक जे मानव आहे, कुठलाही तुम्ही घ्या, मानव काय करणार आहे, त्याला जाणून घ्यायचं आहे की माझ्या काय आहेत बेसिक ॲस्पिरेशन्स काय आहेत आणि मी त्या कशा फुलफिल करणार आहे, माझे प्रोग्राम्स काय आहे आणि ते मी ॲक्च्युलायझेशनमध्ये लाईफमध्ये कसं आणणार आहे, ते व्हिज्युअलाइज मी कसं करणार आहे आणि त्याप्रमाणे व्हिज्युअलाइज करायसाठी, ॲक्च्युलायझेशन करण्यासाठी मी कसं वर्क करणार आहे, माझ्या वर्क प्रोसेसमध्ये मी काय काय इम्प्रूव्हमेंट करणार आहे, काय काय चेंजेस करणार आहे, माझ्या बिहेवियरमध्ये किंवा वर्कच्या मेथडमध्ये माझ्या जे काय आहेत वर्क मेथडमध्ये प्रोसेसमध्ये मी कसं चेंजेस करून मी माझे प्रोग्राम्स किंवा माझे डिझायर्स कसे मीट करणार आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज व्हॉट द कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. लक्षात आलेलं आहे का? कंटेंट लक्षात आलेला आहे का? येस मॅम. Okay. Anyone now? Content of self-exploration. How you are going to explain? काय आहेत? What are the two content? First is Desire. desire. Desire म्हणजेच काय म्हणू शकता? Program. Desire म्हणजेच काय म्हणू शकता? Basic aspiration. ज्या काही तुमच्या तुम्ही Goal काय पुढे आहे? जीवन जगत असताना तुम्ही काय बाबा 10-15 वर्षानंतर तुम्हाला काय बनायचं आहे किंवा बीई झाल्यानंतर तुम्हाला नक्की काय करायचं आहे, कुठलं क्षेत्र निवडायचं आहे, हे तुमचे बेसिक किंवा सब गोल्स असतील. सब गोल्स तर असू शकणार आहे. बेसिक ॲस्पिरेशन पुढं बाबा 10 वर्षानंतर तुम्हाला अजून काय करायचं आहे, तर त्या तुम्ही कशा मीट करणार आहे, त्यासाठी तुम्ही आता काय प्रयत्न करता आहात, कुठले मेथड्स अप्लाय करणार आहात, कसा अभ्यास करणार आहात, प्रोसेस कुठली आहे, बीई मध्ये डिस्टिंक्शन किंवा बीई मध्ये कुठल्या तरी कंपनीमध्ये आपल्याला प्लेस व्हायचं आहे, तुम्ही त्या पहिल्या एफई पासूनच काय तुम्ही प्रोसेसमध्ये चेंज करणार आहात, कसा तुम्ही टाइम टेबल प्रिपेअर करणार आहात. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ प्रोग्राम. लक्षात आलेलं आहे. आणि तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचं आहे बाबा आफ्टर 4 इयर्स. मग आतापासूनच तुम्ही या ठिकाणी व्हिज्युअलाइज करू शकता की आफ्टर 4 इयर्स हाऊ यू आर गोइंग टू गेट द गुड जॉब इन द कंपनी, किंवा आफ्टर 4 इयर्स तुमचा एक कुणाचं तरी एक स्वप्न असेल की चांगल्या कंपनीमध्ये जॉब पाहिजे आहे, किंवा दुसरं कुणाचं तरी आहे की बाबा मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे. मग ते ॲक्च्युलायझेशन इन लाईफ कसं आणणार आहात तुम्ही, त्यासाठी तुम्ही आतापासूनच कसे प्रयत्न करणार आहात, त्यासाठी तुम्ही तुमचं टाइम टेबल कसं प्रिपेअर करणार आहात, वर्कआउट कसं होणार आहात, तुमच्या डेली रुटीन मध्ये काय काय चेंजेस करणार आहात. ओके, दॅट इज नथिंग बट दे आर कॉल्ड ॲज व्हॉट प्रोग्राम. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. Content of self exploration. First, desire. What is my basic aspiration? आणि त्याप्रमाणे हे लिहिता असताना चॅट बॉक्स मध्ये तुमचे प्लीज हे जाऊ दे, रोल नंबर F01 F02 असं लिहायचं आहे. ज्यांचा एक आकडी असेल त्यांनी F01 F02 असं लिहायचं आहे. ओनली रोल नंबर, डोंट राईट एनिथिंग नेम आहे. आणि बाकीचे काय आहेत F47 डायरेक्टली लिहू शकता. फक्त जे काय 1 to 9 आहेत ते लिहिताना कसं लिहिणार आहे, F01 F02. ओके, पहिलं डिझायर झालं, व्हॉट इज माय बेसिक ॲस्पिरेशन. सेकंड जो आहे तुमचा कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये प्रोग्राम. व्हॉट इज द प्रोसेस / मेथड to fulfill this aspiration. चॅट बॉक्स मध्ये फक्त 49 नाव आलेले आहेत, 63 प्रेझेंट आहेत. प्लीज and you can write after that, this is what any human being would like to know and work towards its actualization in life. Work toward its actualization in life. Okay, so after content,
of self exploration. नॅचरल एक्सेप्टन्स हा पार्ट मी का घेतलेला आहे? सेल्फ एक्सप्लोरेशनची कंटेंट झाल्यानंतर प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन आहे, ते एक महत्वाचा पार्ट आहे. ओके, खरं प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये आपण नॅचरल एक्सेप्टन्स हे काय बघणार आहे. नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. तिथं आम्ही वर्ड यूज करणार आहे नॅचरल एक्सेप्टन्स. मग नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आहे. नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे आपण जर एक्झाम्पल घेतलं, फूड, हे फूड कशासाठी आहे, अन्न जे आहे हे कशासाठी आहे, मेन त्याचं काम काय आहे, कुणी सांगू शकेल का? आपण जे अन्न किंवा जे फूड घेतो आहे ते कशासाठी आहे? For survival. फॉर For obtaining necessary energy. हा जरा मोठ्याने. फॉर एनर्जी. प्रोव्हाइड करण्यासाठी. मेन काय आहे? आपली हेल्थ नर्चर करण्यासाठी, हेल्थ मेंटेन करण्यासाठी. ओके, जे आपण सकाळपासून दुपारी संध्याकाळी खातो आहे कशासाठी? हेल्थ मेंटेन, स्टॅमिना आपला जो आहे हेल्थचा तो मेंटेन करण्यासाठी, नर्चर करण्यासाठी. नर्चरिंग ऑफ व्हॉट? हेल्थ. हेल्थसाठी फक्त आपण खातो आहे, लक्षात घ्या. मग त्याचे बेसिक काय आहे फंक्शन म्हणजे फूडचं, की जे काय तुम्ही फूड खाता आहात ते कशासाठी आहे? हेल्थसाठी आहे. ओके, क्लोथ जे आपण वापरतो आहे कपडे ते कशासाठी आहेत? मेन कव्हरिंग ऑफ बॉडी. इट इज नथिंग बट व्हॉट? कव्हरिंग ऑफ बॉडी. आणि मोबाईल कशासाठी आहे? फॉर कम्युनिकेशन ॲज वेल एज शेअरिंग ऑफ व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन इज आहे. मग प्रत्येकाचं जर तुम्ही मेन फंक्शन बघितलं तर काय आहे? फूड फॉर नर्चरिंग हेल्थ, क्लोथ फॉर कव्हरिंग ऑफ द बॉडी अँड मोबाईल फॉर कम्युनिकेशन. सगळ्या बाबतीत कुठेही तुम्ही जावा, कुठल्याही प्लेसला जावा, कधी पण जावा, कुठल्याही देशात जावा, ते मेन काय आहे फूडचं काम? नर्चरिंग द हेल्थ, क्लोथ फॉर व्हॉट? कव्हरिंग ऑफ बॉडी अँड मोबाईल फॉर व्हॉट? कम्युनिकेशन, दॅट इज शेअरिंग. सगळे ह्युमन बिंग्स हे काय आहेत? सगळे एक्सेप्ट करतील. कुठेही तुम्ही गेला आणि पहिले जर प्रश्न विचारला फूड कशासाठी आहे, सगळे हेच उत्तर देतील. फूड फॉर नर्चरिंग, क्लोथ फॉर कव्हरिंग अँड मोबाईल. सो दिस इज नथिंग बट इट इज दिस थ्री थिंग्स, food, cloth and mobile, these are naturally accepted. and what are naturally acceptance म्हणजे काय आहे? ते naturally acceptance झालेले आहेत की फूड कशासाठी आहे? नर्चर करण्यासाठी, क्लोथ कशासाठी आहे? कव्हरिंग साठी, आणि मोबाईल कशासाठी आहे? कम्युनिकेशन. सो दिस आर व्हॉट? नॅचरली एक्सेप्टन्स. दिस आर व्हॉट? नॅचरली एक्सेप्टन्स. ओके, काय काय म्हणू शकतील की फूड कशासाठी आहे? फूड फॉर टेस्ट. क्लोथ कशासाठी आहे? फॉर रिस्पेक्ट. रिस्पेक्ट म्हणजेच काय म्हणू शकते की चांगले जे कपडे घातले की तुमचं काय आहे? बाबा तो माणूस चांगला आहे, श्रीमंत आहे, दॅट इज नथिंग बट त्याला तुम्ही जास्त रिस्पेक्ट देणार, असं काय कायचं मत आहे, सगळ्यांचंच नाही. ओके, आणि मोबाईल कशासाठी आहे? शो ऑफ साठी. काय काय जण मोबाईल फक्त शो ऑफ साठी वापरतात, त्याला काही कळत नसते, फक्त मोबाईल माझ्याकडे आहे असं म्हणून वापरतात. मग काय कायचं म्हणते मी, सगळ्यांचंच आहे का? सगळ्यांचं जर बघितलं की फूड कशासाठी आहे? हेल्थसाठी, कव्हरिंग साठी, आणि मोबाईल कशासाठी? कम्युनिकेशन. सो दिस आर नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? यू कॅन से द मेन फंक्शन ऑफ फूड, क्लोथ, दे आर नॅचरली एक्सेप्टन्स. एक्सेप्ट झालेले आहे सगळ्यांकडनं. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द नॅचरल एक्सेप्टन्स. मीनिंग म्हणजेच काय? टोटल एक्सेप्टन्स बाय सेल्फ. स्वतः पहिले एक्सेप्ट करायचं आहे, देन अदर and nature and then existence without any condition. That is nothing but it is called as what? Naturally acceptance. That is nothing but total acceptance by you, other, nature and existence without any condition. That is unconditional and total acceptance by self, other, nature and existence is known as natural acceptance. It does not change with time, does not depend upon place, it does not depend upon belief or past conditioning, and it is same for all of us. सगळ्यांसाठी आहे ते वेळेप्रमाणे बदलते का? त्याचं काम नाही. फूड हे नर्चर करण्यासाठीच आहे. डिपेंड अपॉन प्लेस. जर इथं मी पंढरपूर मध्ये